तर मित्रांनो, टी-ई-टी व सी-टीचा अभ्यास करूया आपण. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन दिलेले आहेत, त्यातील प्रश्नाचा अभ्यास करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? हा प्रश्न टी-ई-टी पेपर फर्स्ट 2021ला विचारला गेलेला आहे. तर तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे. इन ब्रॅकेट ए प्लस यल अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय यन. तर त्यातील ए म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. ए म्हणजे सर्वात लहान 2 अंकी समसंख्या, यल म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या, यन म्हणजे 2 अंकी एकूण समसंख्या. तर सर्वात लहान 2 अंकी समसंख्या आहे 10 व सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या आहे 98 अपॉन 2 आणि एकूण 2 अंकी समसंख्यांमध्ये एकूण 1 ते 100 मध्ये 90 संख्या आहेत. तर त्यातील एकूण समसंख्या आहेत 45. आपल्याला यन म्हणजे 2 अंकी एकूण समसंख्या लिहायच्या आहेत, तर त्या आहेत 45. तर आता आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये नंबर्स टाकलेले आहेत, तर ते सॉल्व्ह करूयात. 10 अधिक 98 होतात 108 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 45. तर 108ला आपण 2ने भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 54 मल्टिप्लाय बाय 45. तर आता मला सांगा बरं, 54ला 45ने मल्टिप्लाय केल्यावर किती उत्तर येतं? तर ते आहे 2430. प्रश्न दुसरा, 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? तर हा प्रश्न आधीच्या प्रश्नासारखाच आहे, त्यासाठी आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. तर तो फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट ए प्लस यल अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय यन. तर ए म्हणजे सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या आणि यल म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या. तर सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या किती आहे तर सांगा मला. तर ती आहे 11 व सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या आहे 99 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय. तर याच्यामध्ये यन हा 45 येतो, कारण की टोटल संख्या आहेत 2 अंकी 90. तर त्याच्यातील 45 ह्या 2 अंकी समसंख्या येतात व 45 ह्या 2 अंकी विषम संख्या येतात. तर आपल्याला इथे ह्या प्रश्नामध्ये 2 अंकी विषम संख्या लागत आहेत, तर त्या एकूण आहेत 45. तर 11 अधिक 99 यांची ॲडिशन करूया, तर ती येते 110 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 45. तर 110ला 2ने भाग दिल्यावर उत्तर येतं 55 मल्टिप्लाय बाय 45. तर 55 गुणिले 45 केल्यावरती उत्तर येतं 2475.